36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 1.5 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुंडाविरोधी पथकानं बेड आटोकलाय. दिनांक 11 जून 2024 रोजी गुंडाविरोधी पथकातील पोलीस अंमलदार नाशिक रोड रेल्वे स्टेशन उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना गुप्त बातमीदाराकडून त्यांना माहिती मिळाली की रिक्षा चालक संजय जाधव नावाचा एक इसम पोलिसांची गाडी किंवा पोलीस दिसत असेल तर त्या ठिकाणाहून संशयास्पदरित्या निघून जातो अशी बातमी मिळाली. ही माहिती मिळताच गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण आणि गणेश भागवत यांनी 2 दिवस सतत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसर देवळाली कॅम्प भागामध्ये संशयित इसमाची अधिक माहिती काढून शोध घेतला असता दिनांक 13 जून 2024 रोजी देवळाली कॅम्प परिसरामध्ये हा संशयित संजय जाधव मिळून आला असता त्याला सापळा रचून ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचं नाव संजय जाधव असं सांगितलं, परंतु त्याच्या बोलण्यावरून अधिक संशय आल्यामुळे त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचं नाव सुशील उर्फ गोरख रामभूल बेद वय वर्ष 37 राहणार देवळाली कॅम्प असं सांगितल्यामुळे त्याची नाशिक शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील माहिती काढली असता हा संशयित इसम नाशिक रोड पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम 307 प्रमाणे दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी सोनसिंग शिकलकर आणि साक्षीदार अनमोल सिंग शिकलकर आणि आरोपी शंकर चावरिया, शुभम चावरिया व गोरख बेद यांनी वारको चौक नाशिक रोड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार आणि लोखंडी रॉडने डोक्यास मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुशील उर्फ गोरख रामभूल बेद हा आपल्या स्वतःचं अस्तित्व लपवून फरार होता. गुंडाविरोधी पथकाने त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये ताब्यात दिले. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, DK पवार, विजय सूर्यवंशी, राजेश सावकार, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, निवृत्ती माळी, अक्षय गांगुर्डे, गणेश नागरे, नितीन गौतम, सुवर्ण गायकवाड यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथक हे नियमितपणे रेल्वे स्टेशन, कॉलेज, बसस्टँड व पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असते. त्यानुसार दिनांक 11/6/2024 रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संजय जाधव नामक रिक्षा चालक हा पोलिसांची गाडी पाहताच किंवा पोलीस दिसताच हा संशयितरित्या निघून जातो. त्यानुसार आम्ही पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांना आदेश दिला की तुम्ही संजय जाधव या इसमाचा शोध घ्या आणि त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवा. आज रोजी तो संजय जाधव इसम हा देवळाली कॅम्प परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती DCP क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व ACP क्राईम श्री संदीप बिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव या इसमास देवळाली कॅम्प परिसरातून ताब्यात घेतली. त्यास कार्यालयामध्ये आणून विचारपूस करता त्याचे नाव सुशील गोरख रामभूल बेद वय 37 वर्ष असे समजून आले. सदरचा इसम हा नाव लपवून का फिरत होता, का वावरत होता, त्याचे ओरिजिनल नाव सुशील गोरख रामभूल बेद असताना तो संजय जाधव नावाने का फिरत होता याचा शोध घेतला असता आम्हाला नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 25/2023 भादवी 307-504-506-34 मधील सुशील गोरख रामभूल बेद हा फरार असल्याचे समजून आल्याने आम्ही त्याच्याकडे विचारपूस करून त्यास अटक केली व नाशिक रोड पोलीस ठाणे ताब्यात दिली. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकाला जो टास्क दिलेला आहे रेल्वे स्टेशन, बसस्टँड व कॉलेज व परिसरात गस्त करण्याबाबत यामध्ये आम्हाला हा 1.5 वर्षापासून फरार असलेला आरोपी मिळून आला आहे.